हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे। तर मी अश्विनी तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मी नवरात्रीच्या खरेदीसाठी दादर वेस्टला गेली होती। तर इथे बघू शकता तुम्ही। तर पहिली माझी नजर पडली तर या छोट्याशा सुंदरशा स्टॉलवर। तिथे मस्तपैकी नवरात्रीचे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंतचे घागरे अवेलेबल होते। तर इथे मी तुम्हाला दाखवते दुकानाचं जे म्हणजे जिथे तो उभा होता स्टॉल लावला होता त्याचा, तिथे ह्या दुकानाच्या समोर तिथं त्याचा स्टॉल लागलेला होता आणि मागे अपोजिट साईडला हनुमान मंदिर आहे, जे की तुम्ही मुंबईत राहत असाल तर तुम्हाला माहितीच असेल। तर इथे बघा इतके छान असे मुलांचे पण कपडे इथे अवेलेबल होते नवरात्रीसाठीचे। तर जर तुम्ही इकडे आलात दादर वेस्टला खरेदीसाठी तर ह्या स्टॉलला तुम्ही नक्की भेट द्या। खूप छान छान होते। एक मुलीचा म्हणजे 1 वर्षाच्या मुलीचा त्याने मला एक ड्रेस दाखवला होता, त्याला मी प्राईस विचारत होती तर तो बोलला की 250 पासून स्टार्टिंग आहे, एवढे काही महाग नाही आहे। वर्षभरातून नवरात्री एकदा येते आणि छान असे खरेदी करा। तर इथे बघा त्याने मला छोटीशी, माझी तुम्हाला माहितीच असेल की माझी छोटी मुलगी आहे तर तिच्यासाठी मी बघितला। तर बघा किती सुंदर आहे। तर हा तो 200ला बोललेला, बार्गेनिंग करू शकतो तो। हे बघा मोठ्यांची पण तुम्हाला इथे दाखवते, खूप असे रंगीबिरंगी होते। इथे मोठ्या मुलींचे पण होते आणि महिलांचे सुद्धा होते। तर इतके छान असे होते। साईडला ब्लू कलरचा होता, तो पण खूप छान वाटत होता। तर दादरला आल्यावर तुम्ही इथे शॉपिंग नक्की करा। त्यानंतर मी एका ज्वेलरी शॉपमध्ये गेले आणि तिथेच माझं लक्ष स्वामींच्या मूर्तीकडे गेलं आणि हे जे दिसतंय ना तुम्हाला साईडला, ते कुंकवाचे करंडे आहेत, हळदी कुंकवाचे करंडे। बघा किती सुंदर असे करंडे या दुकानात अवेलेबल आहेत। तर म्हटलं तुम्हालाही दाखवू। तर किती छान साईडला हळदी कुंकू आणि मध्ये बघा लक्ष्मी आहे। तर खूप सुंदर दिसत होतं, म्हणजे आपल्या काही घरात आता कार्यक्रम असतील, हळदी कुंकू असतं तर छान असे इथे हे करंडे अवेलेबल होते। या शॉपमध्ये तुम्हाला ज्वेलरीही अवेलेबल मिळेल, म्हणजे तुम्हाला लग्नासाठी किंवा छान अशा कार्यक्रमासाठी इथे ज्वेलरीही मिळून जाईल। तुमच्या साडीवर साजेशी ज्या ट्रॅडिशनल मिळून जाईल, वेस्टर्न मिळून जाईल। ह्या ज्वेलरी शॉपचा व्हिडिओ मी शॉर्ट अपलोड केला आहे। तर हे बघा जयश्री कलेक्शन म्हणून इथे जे शॉप आहे, तर इथेही तुम्ही नक्की भेट द्या। खूप सुंदरसे असे त्याचे ज्वेलरी आहे, इयरिंग्सपासून मंगळसूत्रांपासून। हे बघा हे छोटे छोटे इयरिंग्स, भरपूर असे इथे व्हरायटी अवेलेबल होती। बँगल्सही होत्या, नंतर डायमंडचे पण नेकलेस होते। तर सहजच लक्ष गेलं, इथे मला मंगळसूत्र घ्यायचं होतं छोटं, ते मी घेतलं। त्याच्याच नंतर बघा आता दिवाळी येत आहे, तर इथे इतके सुंदर अशी झुंबर आणि लाईटिंग होती, तुम्हाला काय सांगू, खूप सुंदर वाटत होते। असं वाटत होते की दिवाळी आत्ताच आली आहे। तर नवरात्रीमध्ये ही शॉपिंग तुम्ही नक्की करा, म्हणजे जे आपण सण असतो ना त्याच्या आधीच आपण ही शॉपिंग करायला हवी। कारण कसं होतं, सणामध्ये खूप मार्केटमध्ये खूप गर्दी होते जेव्हा आपण घ्यायला जातो तेव्हा। तर माझा एक तुम्हाला सल्ला आहे की जेव्हाही सण येतील त्याच्या आधी 15 दिवस अगोदर तुम्ही ही सगळी आपल्या घरामध्ये जे लागणाऱ्या वस्तू आहे, लाईटिंग असो, सगळं अगोदर करून ठेवा, म्हणजे तुम्हाला थोडंसं कमी पण प्राईस मिळेल आणि गर्दी थोडी कमी मिळेल। कारण आता कसं नवरात्रीमध्ये गर्दी नाही आहे एवढी। मी आधीच हा व्हिडिओ केला होता। तर इथे बघा मला एक पडदा आवडला, पडदा घेतला मी। तर ती पॅकिंग करते, हा पडदा घेते आणि ती नवरात्रीचे ड्रेस होते, ही महिला तेही इथे
सेल करत होती. एका साईडला ते शॉप होतं तिचं आणि दुसऱ्या साईडला हे पडदा घेतला होता तिने पॅकिंग केलेला मी. तर इथे बघा त्याच्याच अपोजिटला सुंदर अशा देवाच्या मूर्त्या बघायला मिळाल्या. स्वामींपासून म्हणजे आपले जेवढे हिंदू धर्मात देव आहे तेवढ्या मूर्त्या या शॉपमध्ये अवेलेबल होत्या. तर इथे बघू शकता तुम्ही छोटे छोटे पाट पण इथे होते. म्हणजे आपल्याला कलश वगैरे मांडायचा असला किंवा एक देवांना ठेवायचं असलं, पूजा वगैरे करायची असली तर शंकराच्या पिंडी बघा किती छान होत्या. आणि त्याच्याच समोर आता नवरात्री आहे तर नवरात्रीमध्ये दिव्यांची खरेदी खूप केली जाते. अखंड दिव्याची खूप खरेदी केली जाते. तर इथे बघा खूप व्हरायटीचे दिवे होते या स्टॉलवर. खूप छान छान दिवे होते आणि देवही होते. हा मोठा 1500ला होता पण छान होता. माझ्याकडे ऑलरेडी आहे त्यामुळे मी काय घेतला नाही. आणि इथे बघा कलशी, आता कलश पूजन करायला लागतं त्यासाठी कलशी इथे अवेलेबल होते. अष्टलक्ष्मी कलशी इथे होता. तुम्हाला माहिती असेल की नाही मला माहिती नाही, पण अष्टलक्ष्मीच्या कलशाचं पूजनही आता भरपूर केलं जातं. त्यानंतर मी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता, तुम्ही जर माझ्या चॅनलवर बघितला असेल मुखवट्यांचा. तर हे आहे ते दुकान बाप्पा मोरया. तर खूप असं व्हिडिओमध्ये मी बघितलं होतं आणि नाव पण ऐकलं होतं, त्यामुळे मला ह्या दुकानाला भेट द्यायचीच होती. तर इथे बघा इतके सुंदर सुंदर मुखवटे इथे अवेलेबल होते. तुम्हाला काय सांगू, स्वामींच्या मूर्त्यांपासून आपल्याला जे नवरात्रीचं सामान लागते ते समया सगळे इथे अवेलेबल होते. तर ह्या दादांना मला बघायचंच होतं. मी खूप त्यांना यूट्यूब वगैरेमध्ये बघितलं होतं, आज समोरासमोर बघितलं. आणि ही बघा ही जी मूर्ती आहे, म्हणजे आता मार्गशीर्ष लागतो ना तेव्हा हे बॉड्या वगैरे लागतात आपल्याला. इथे कलशही असतो. तर हा इथे एकच होता. बॅड लकीली मला तो मिळाला नाही, त्याने घेतला होता ऑलरेडी. तर इथे बघा आता मार्गशीर्षमध्ये सुद्धा ह्या सुंदर अशा कलशाला साड्या लागणार आहेत, त्याही ते अवेलेबल आहेत. भरपूर म्हणजे साड्यांपासून, देवींच्या साड्यांपासून, वस्त्रांपासून, माळांपासून खूप खूप इथे व्हरायटी अवेलेबल होती. तर इथे बघा हा मुखवटा किती सुंदर आहे ना. त्यानंतर हा बघा इथे या शॉपवर तुम्हाला ज्या देवीचा मुखवटा तुम्हाला हवं असेल तो मिळतो. तर हा बघा, म्हणजे हा तर एवढा सुंदर होता ना आणि कॉस्टलीही तेवढाच होता. आय थिंक 2100 सांगितलेली त्यांनी किंमत आणि मोठा होता. म्हणजे या मुकुटाला बघून असं वाटत होतं ना की आपण असं साक्षात देवीचंच रूप बघत होतो. एवढी सुंदर होता ना हा मुकुटा, मला प्रचंड आवडलेला. आणि हे बघा हे पण शॉपिंग करत होते आणि ते मला बोलले की हा तुम्ही घेतायत का, म्हटलं नाही. आणि ते मला सांगत होते की ताई हा कोणता मुकुटा घेऊ. तर मी म्हटलं जो वरचा आहे ना हा घ्या. तर ते बोललेले की नाही हा खालचा घेतो, कारण आम्ही घरीच त्याला सगळं डेकोरेट करणार आहोत. आणि मी जेव्हा शूट करत होते तेव्हा ते बोलले की तुम्ही यूट्यूब चालवता का. तर मी बोललेले हो. तर त्यांनीही मला सबस्क्राईब केलं, तर थँक्यू त्यासाठी, जर त्यांनी व्हिडिओ बघितला असेल तर. तर इथे बघा खूप सुंदर अशा कलशाला लावायला साड्या अवेलेबल होता. आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे मी दादरला गेल्यावर आधी फुलांची शॉपिंग करते. काहीही नाही घेतलं तरी चालेल, पण मी सगळ्यात वीक पॉईंट माझा हा आहे की मला फुलं प्रचंड आवडतात. आणि देवाला मी फुलं म्हणजे देवपूजा करते तेव्हा मला फुलांशिवाय देवपूजा करायला आवडत नाही. त्यामुळे मी खूप फुलं घेतली. आणि ते बघा किती सुंदर गुलाब आहे, खूप सुंदर होता. आणि त्याला बघून तर मला राहवलंच नाही, तोही घेतला मी. नंतर दुसऱ्या साईडला वेण्या होत्या. ही शॉपिंग मी ना का केली, कारण आहे ना आता नवरात्राला एवढे फुलं महाग होतील. कारण मी आता गणपतीच्याच वेळेला बघितलं एवढे महाग झाले होते ना फुलं, बापरे. म्हणून म्हटलं की चांगले तुम्ही ठेवाल ना हे फुलं, आरामात 15 दिवस तुम्हाला जाईल. जर तुम्ही ते फुलं बाजारातून आणून थोडे फॅन खाली ठेवून व्यवस्थित सुकवले ना तर तुम्हाला बरोबर जातील ते 15 दिवस. तर हे बघा दादर स्टेशन होतं, खूप एवढी गर्दी नव्हती आता. त्यानंतर मी घरी गेले फुलं वगैरे घेऊन, सगळी वेण्या घेतल्या, गजऱ्या घेतले आणि विड्याचे पानेही घेतले. म्हणजे जे जे नवरात्रीला आता सामान मला लागेल ते घेतलं मी. आणि त्यानंतर मी
साईडलाच एक शॉप आहे, तेही तुम्हाला दाखवते. जाता जाता मला ते आवडलेलं, म्हणजे मी जाते तेव्हा ते बघतेच. हे बघा, हे 1 ग्रॅमच्या छान असे ते पण नेकलेस, जे आपल्याला मंगळसूत्र वगैरे लागतील ते सगळं अवेलेबल आहे. दादर स्टेशन वेस्टलाच आपण पायऱ्या उतरतो ना, तेव्हाच हे दुकान लागतं. तर घरी आले बघा, हे गुलाब घेतला, किती सुंदर आहे ना. गुलाब घेतला, त्यानंतर हे बघा शेवंती घेतली, पांढरी पिवळी शेवंती घेतली, निळी घेतली. तर तुम्हाला असे वाटले असेल की बापरे एवढे फुलं घेतली. हो, खरंच मला एवढेच फुलं लागतात देवपूजेला. आता कलश पूजन वगैरे सगळं करेल, त्यासाठी मी एवढे फुलं घेतलेले. बघा, आपण स्वच्छ असं त्यांना करून सगळं डब्यामध्ये, मी प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवले आहेत. तर बघा, सगळे असे व्यवस्थित रचून ठेवलेले आहेत. बघा साईडला, म्हणजे आपल्याला हाताला पण व्यवस्थित लागतील. तर खूप छान ठेवले होते मी फुलं. आणि रांगोळी पण घेतली होती. सगळंच कॉस्टली होतं नंतर. तर मी जेव्हा फुलं घेऊन येत होती ना, तेव्हा कोणाला असं वाटलं असेल की बापरे हिच्या घरी पूजा आहे, पण नाही, मी ऑलरेडी आधीच पूजा सगळं सामान घेऊन ठेवते. तर तुम्हीही घेऊन ठेवा. तर त्यानंतर सगळं व्यवस्थित ठेवलं. गजरे वगैरे पण घेतले. तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सर्वात गोष्ट कोणती आवडली ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट पण करा प्लीज. तुम्ही कमेंट नाही करत, कमेंट करा. पुढे मी दिवाळीची शॉपिंग अशीच करणार आहे. तर आधी तुम्ही सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, तेव्हा कळेल तुम्हाला की मी काय काय नवीन नवीन दाखवते. तर इथे बघा, गुलाबही मी एका साईडला ठेवून घेतला होता. प्रत्येक गोष्ट मी वेगवेगळी ठेवते, म्हणजे आपण सगळे फुलं की नाही असं पूर्ण असं एकत्र करतो, तसं न करता तुम्ही वेगवेगळे फुलं ही वेगवेगळ्या डब्यात ठेवा, तर ते जास्त दिवस टिकतील. हा पण गुलाब ओला होता, मी सुकवून घेतला, मग डब्यात ठेवला. आणि छान वाटलं, छान सगळे फुलं होते घेतलेले मी. तर तुम्हीही देवपूजेसाठी असेच फुलं घेऊन ठेवा. गुलाब व्यवस्थित ठेवल्यानंतर हा 1/2 किलो गुलाब घेतला होता मी. तर त्याला व्यवस्थित असा ठेवून घेतला. त्याच्यानंतर बघा, मी तुम्हाला दाखवते किती व्यवस्थित असे मी डब्यांमध्ये ठेवलं. बघा, इथे वेण्या आणि गजरा ठेवला होता. एका साईडला झेंडूची फुलं ठेवली होती. एका 2 डबे लागले मला, एक मोठा आणि एक छोटा. आणि ह्या साईडला मी गुलाब ठेवलेला होता. व्यवस्थित असं सेट करून सगळं मी हे आता फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. म्हणजे मला हे आता नवरात्रीसाठी टेन्शन नाही आहे फुलं घेण्याचं. म्हणजे ही फुलं आहे ना, मी फक्त 250ची घेतलेली. आता जेव्हा नवरात्र लागेल ना, तेव्हा ही फुलं कमीत कमी 700ची आणि जास्तीत जास्त 1000 रुपयाची. व्हिडिओ आवडल्या असल्यास प्लीज सबस्क्राईब करा, लाईक शेअर पण करा, कमेंटही करा. आणि अशाच या फुलांसारखे टवटवीत राहा. ओके, बाय.